चला आज बनवूया आपण कॉर्न चण्याची वडी। तर ही कॉर्न मी घेतल्या सोलून आणि ही डाळ भिजून घेतलेली, हिरवी मिरची, बडीशेप, काळी मिरी, लसूण, चणा डाळ, धने, लाल मिरची पावडर, चिंच आणि कॉर्न आणि इथं जिरा, हे याचं सगळं वाटण घेऊ आपण। याच्यात मीठ घालून घेऊ, एक चमचा हे बेसन पीठ घालून घेतले, अजून थोडंसं टाकून घेतले, थोडीशी हळद टाकून घेतली। आता मिक्स करू। धुवून ठेवलेली होती, आता याला मी लावून घेते पीठ, पाण्यानं असं लावून घेऊ। हे पहा, पीठ पण मात्र एकदम घट्टच भिजवा बरं का, सैल पीठ भिजवू नका सगळ्यांनी। आणि आता अशी वडी गुंडळून घेऊ आपण। हे पहा, ह्या अशाच सगळ्या वड्या आपण करून घेऊ। ही आपली वळकुटी तयार आहे। ही वड्या आता आपण उकडायला ठेवून देऊ आणि 15 ते 20 मिनटं उकडून घेऊ। वड्या उकडून तयार आहे आपल्या, आणि आता आपण चिरून घेऊ। वड्या आता आपण अशा चिरून घेऊ। वड्या आपल्या चिरून तयार आहे। आता ह्या वड्या आपण परतून घेऊ। आपल्याला तळायच्या नाही आहे, फक्त तेलावर गरम करून घ्यायच्यात। आणि तवा मी आता तापाय ठेवला होता, वड्या आपण टाकून घेतल्यात। आता याच्यात थोडंसं आपण तेल, थोडंसं साईडने तेल असं सोडून घेऊया। जास्त तेलाचा वापर करायचा नाही, ज्याला पाहिजे त्यांनी तळूनसुद्धा छान लागतात, पण मी शक्यतो अशा थोड्याशा तेलावरती गरम करून घेणार आहे। वडी आता आपण पलटी करून घेऊ। हे बघा, थोड्याशा तेलावर गरम केलं, याच्यात थोडं जास्त तेल टाकून हे जरा गरम केलं, थोडं जास्त तेलात गरम करते। हे बघा, थोडीशी जास्त तेलात मी गरम केली। ज्यांना डीप फ्राय करायचे त्यांनी ड्रीप फ्राय पण करू शकता। आणि मी जरा ह्या बाकीच्या नंतर थोड्याशा जास्त तेलात परतून घेतल्या। आता हे दोन्ही प्रकारच्या वड्या, शक्यतो मी कमी तेलातलंच वड्या आवडतात मला। मी गॅस बंद केला आणि हे पहा, आता अप्रतिम झाल्यात। करून बघा, खाऊन बघा आणि बाय, थँक्यू।